जय जिजाऊ जय शिवराय। मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मानवाच्या आयुष्यातील लग्नाचा क्षण हा अविस्मरणीय क्षण असतो। तो क्षण अनुभवण्यासाठी तसेच कायमस्वरूपी आठवणीत राहण्यासाठी या स्पर्धेच्या युगात एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी थोडक्यात काय तर दिखाव्यासाठी या क्षणाचा वापर होताना दिसून येतो आणि यातूनच मोठ्या प्रमाणात वेळ, श्रम आणि पैसा यांची उधळण होताना आपल्याला दिसून येते। या दिखाव्याच्या नादात खूप सारे लोक कर्ज काढून लग्न करतात आणि कर्जाचा डोंगर वाढवून घेतात। पण समाजात काही लोक असेही आहेत त्यांनी या बडेजावपणाला किंवा दिखाऊपणाला बगल देत वेळ, श्रम आणि पैसे यांची बचत करतात व यात परिवर्तन करून पैसे समाजोपयोगी कार्याला मदतीच्या स्वरूपात देतात। समाजात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेले आपणास दिसून येत आहे। अशाच प्रकारे राजापूर तालुक्यातील पन्हळे गावातील राज खांबल याने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे। लग्न करण्याच्या विविध पद्धतींपैकी कोर्ट मॅरेज ही एक पद्धत आहे। कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी श्रमामध्ये यामध्ये लग्न लावले जाते। राज खांबल यांनी हीच पद्धत अवलंबली आणि त्या पद्धतीने त्यांनी लग्न केले। मित्रांनो, लग्न केल्यावर पूजा घालण्याची एक प्रथा काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे। जणू काही ही पूजा नसेल तर लग्न कार्य पूर्णत्वास जात नाही। कोणी सुरू केली, का सुरू केली हा संशोधनाचा भाग आहे, पण पूजा घातली जाते। राज खांबल याने 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा सविभागी राजा, इडापिडा टळो बळीचे राज्य येवो असं आपण म्हणतो त्या सम्राट बळीराजाची पूजा घातली। त्यामध्ये समाजातील तज्ज्ञ लोकांना त्याने निमंत्रण दिले जेणेकरून यातून आपल्याला आपला इतिहास कळायला मदत झाली। कोणताही मुहूर्त पाहिला नाही। सर्वांना रविवारची सुट्टी असते म्हणून त्याने तो दिवस निवडला। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची खरी माहिती घराघरात पोहोचावी म्हणून कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाला शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक भेट म्हणून दिले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय या पन्हळे गावच्या वाचनालयाला राज खांबल यांनी रोख रक्कम व 10 पुस्तके भेट दिली। मित्रांनो, लग्न कोणत्याही पद्धतीने केलं तरीही पुढे ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच आहेत, पण या अशा कार्यातून देखील आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो याची जाणीव आपल्याला या खांबल परिवाराने करून दिली। त्यासाठी राज खांबल, त्याची पत्नी ईशा खांबल, भाऊ रामदास खांबल, वहिनी रवीना खांबल आणि आई पार्वती खांबल या कुटुंबाचे खूप सारे कौतुक। आपणही समाजामध्ये अशा प्रकारे परिवर्तनातून समाजसेवा करावी ही नम्र विनंती। धन्यवाद। आता थोड्याच वेळात सम्राट बळीराजाच्या कथनाला सुरुवात होणार आहे। बळीराजाच्या कथनाला सुरुवात होणार आहे, तरी कृपया परिसरातल्या लोकांनी इथं उपस्थित राहावं असं खांबल कुटुंबाच्या वतीने आपल्याला विनंती करतो। बळीराजाच्या कथन सत्यरत्नाला सुरुवात करणार आहोत, तरी कृपया सगळ्यांनी कान देऊन व्यवस्थित ऐकायचं आहे आणि एक अध्याय संपल्यानंतर आपण पिढा टळो आणि बळीचं राज्य स्थान भलं असं 3 वेळा आपण म्हणायचे सगळ्यांनी। तर सत्यजन हो, मी आपणास सम्राट बळीराजाची सत्यकथा सांगणार आहे। ती सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, पण त्याआधी सगळ्यांनी बोलूया। बोला, पिढा टळो बळीचं राज्य हो चांग भलं चांग। पिढा टळो बळीचं राज्य हो चांग भलं चांग भलं। पिढा टळो बळीचं राज्य हो चांग भलं। तर सत्यजन हो, सुमारे 3.5 ते 5,000 वर्षापूर्वी या भारतभूमीत तुम्हा साऱ्यांना प्रिय असणारा बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महान तत्ववेत्ता, एक अतिशय प्रजावत्सल, दूरदृष्टी, धैर्यवादी, तत्ववादी, न्यायी, कृपाविलासी, दानशूर, सगळ्यांशी समतेनं आणि मायेच्या ममतेनं वागणारा राजा होऊन गेला। एकूण 9 खंडामध्ये त्यांचे राज्य पसरले होते।
आपल्या राज्यातील प्रजेला त्याने सुखसमृद्ध असे राज्य दिले. म्हणून युगपुरुष सम्राट बळीराजा शेतकऱ्यांचे आद्य दैवत आहे. बळीराजा म्हणजे खरं तर सर्वसामान्य जनतेचं जणू हळवं काळी. कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार महल असे संबोधले जाते. तर असा हा बळीराजा नेहमी दापूनवान आपल्या राज्याचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी खुले करणारा. तर असा हा बळीराजा हिरण्यकश्यपाचा बंधू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता असा हा सर्वगुण संपन्न राजा होऊन प्रत्येक घराघरात जन्मास यावा आणि त्याच्या पदस्पर्शाने सारं घर सुखा समाधानानं न्हावून निघावं. यासाठी सम्राट बळीराजाच्या विचारांचे संस्कार त्यांच्या आजच्या प्रजेवर होण्यासाठी आज करण्यात येणारे पूजन म्हणजे सम्राट बळीराजाचे पूजन. म्हणून सगळ्यांनी बोलूया, तुला इडा टळो पिडा टळो बळीचं राज्य चांगलं. इडा टळो पिडा टळो बळीचं राज्य चांगलं. इडा टळो पिडा टळो बळीचं राज्य चांगलं. तर असा हा बळीराजा नेहमीच आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारा, त्यांच्या चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणारा, आपल्या जनतेची खऱ्या अर्थाने काळजी घेणारा. आपले वडील विरोचन यांच्या मृत्यूनंतर बळीराजाने राज्याची धुरा आपल्या हाती घेतली आणि जनतेसोबत विश्वासू सहकार्यांच्या बळावर आपल्या राज्याचा राज्यविस्तार करण्यास सुरुवात केली. केरळ, तुळुनाडू, तामिळनाडू, महाराष्ट्र, सिंहद्वीपाच्या आजूबाजूची कित्येक बेटे, ज्या बेटांमध्ये आजही कित्येक बेटांचा उल्लेख बळी बेट असा केला जातो. मलेशियाच्या बाली बेटापासून ते अफगाणिस्तानाच्या बलुचिस्तानापर्यंत बळीराजाने आपल्या राज्याचा विस्तार केला. बळीराजाने केवळ राज्य विस्तार केला नाही, तर त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने शासन आणि सुव्यवस्था यांची बांधणी केली. ती कशी केली ते ऐकूच, पण त्या अगोदर सगळ्यांनी बोलूया, इडा टळो पिडा टळो बळीचं राज्य चांगलं. इडा टळो पिडा टळो बळीचं राज्य चांगलं. इडा टळो पिडा टळो बळीचं राज्य चांगलं. तर सत्यजन हो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या राज्यावर योग्य शासन आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी बळीराजाने अतिशय नियोजनपूर्ण बांधणी केली. चांगल्या आणि शूर सरदारांची वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती केली आणि त्यातूनच अनेक परंपरा पिढीका यांचा उदय झाला. त्या आज आपल्या एवढ्या एकरूप होऊन गेल्या की प्रत्येक मंगल कामात आपण त्या परंपरा पिढीका यांचं यशोचित स्मरण करत या बळीराजाचं आणि त्यांच्या सहकार्याचं स्मरण करत असतो. बळीराजाने जसं राज्य वाढवलं त्याच पटीने त्याने शेतीसाठी प्रचंड योगदान दिलं. बळीराजाला यासाठी आधुनिक शेतीचा पुरस्कार म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात तर शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधतात. तर बळीराजाने शेतीसाठी प्रचंड काम केलं. शेतजमीन, बी बियाणे एवढंच नाही तर शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरव करणे अशी अनेक कामे या राजाने केली. शेतीची कामे संपल्यावर एक दिवस आपण आपल्या बैलाचा सन्मान करायला हवा. याच राजाचा आदेश जो आजही आपण सारेजण पाळतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतीची कामे संपली की बैलपोळा नावाचा मोठा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी घरातील बैलांकडून कोणतीही कामे करून न घेता सकाळी त्यांना गोठ्यातून घरात आणतात आणि अंगणात ओवाळणी करतात. घरात बनवलेल्या जेवणातील प्रत्येक पदार्थ पानावर ठेवून अगोदर त्या बैलाला ते पान जेवण्यास वाढतात. दिवसभर गावात बैलांची जंगी मिरवणूक काढतात. असा हा बैलपोळा सण महाराष्ट्रात काही ठिकाणी बैलपोळा सण करत नसले तरी शेतीतील लागवडीची कामे संपली की पूर्वी शेतकरी एकत्र जमायचे आणि बैलाच्या मानेला गळ्याला तेल लावायचे आणि घरी जेवण करून
पहिलं मान त्या बैलाला खायला द्यायचं. त्या गोष्टीला मालधुनी असं म्हणतात. तर कोकणात काही ठिकाणी देव दिवाळीला सकाळी बैलांना आंघोळ घालतात व तेल लावून ओवाळणी करून बळीराजाला आळवणी करतात. बैलाच्या कष्टमय संघर्षातून थोडं उतराई होण्यासाठी बळीराजाच्या आदेशाने बैलांना दिलेला हा एक सन्मान. अशा ह्या पंचवर्षाचा बळीराजाचा जय जयकार करण्यासाठी सर्वांनी म्हणूया, इडाटळो पिडाटळो बळीच राज्य हो चांदळ, इडाटळो पिडाटळो बळीच राज्य हो चांदळ, इडाटळो पिडाटळो बळीच राज्य हो चांदळ. तर सत्यजन हो, त्याचप्रमाणे बळीराजाच्या राज्यातील काही सरदार मालदार यांची माहिती घेऊया, ज्यांना आज आपण सगळेजण देव म्हणून पुजतो. पण सत्यजन हो, ते देव नसून या बळीराजाचे आणि गोरगरीब जनतेचे तारणहार होते. कोल्हापूरच्या पश्चिमेस असा एक शूर सरदार होता, ज्याचं नाव होतं ज्योतिबा. खूप न्यायी, शूर आणि दयाळू. आजही सरदाराला लोक विसरू शकले नाही. बळीराजाच्या महसूल आणि न्यायदानाची कामे पाहणारा सरदार म्हणजे महासुपर. शेतीला लागणारी सर्व रसद हा सरदार शेतकऱ्यांना पुरवत असे आणि वर्षाकाठी शेतीतून पिकलेले धान्य शेतकऱ्याला पुरेल तेवढे ठेवून बाकी बळीराजात जमा करत असे. म्हणून आपण आज आपल्या शेतात जी राखण किंवा नैवेद्य देव ठेवतो ती या महासुभा म्हणजे ग्रामीण बोलीभाषेत म्हसोबाची होय. महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठा शूर आणि प्रतिभा संपन्न खंडप्रमुख म्हणजे खंडोबा. या खंडोबाच्या अनेक कथा आहेत, पण यांच्या इतका महाराष्ट्र राज्यात कर्तव्य आणि पराक्रमी सरदार झाला नाही. असेच अनेक भराडी भैरोबा यासारखे सरदार बळीराजात होऊन गेले, ज्यांनी बळीराजाला अतिशय उंचीवर नेऊन ठेवलं. बळीराजाला जेव्हा काही महत्वाची कामे आपल्या सरदारास सोपवित असे तेव्हा आपला दरबार धरून तेथे तो एका कप्पात भांडार व नारळ यासहित पानाचा विडा मांडून म्हणत असे की ज्यास हे काम करण्याची हिंमत असेल त्याने हा विडा उचलावा. यावरून ते काम शेवटास नेण्याची ज्यास हिंमत असेल तो हर हर महादेवाची शपथ घेऊन त्यातील भांडार कपाळी लावून नारळासहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरात घेईल. त्या विडात बळीराजा ते काम सोडवीत असे. नंतर तो वीर बळीराजाची आज्ञा घेऊन आपल्या फौजेसहित तळ उचलून शत्रूवर चालून जात असे. यावरून त्या संस्काराचे नाव तळ उचलणे म्हणजे तळी उचलणे हा होईल. आजही आपण हा क्षण आपल्या मंगल कामात पार पाडत असतो. घरी साखरपुडा किंवा बारशाला जो विडा भरतो तो तळी उचलण्याचा संस्कार होईल. बळीराजाची कीर्ती सगळीकडे पसरू लागली आणि याच गोष्टीचं सत्य कैबरकिल्लीतून आलेल्या आर्यांना पोचू लागलं. बळीराजाचं राज्य हस्तगत करून आपण या सर्व भूलोकांचे मालक व्हावे या दृष्टीने आर्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांचा सेनापती होता वामन. वामनाला ठाऊक होतं आपण बळीराजाला उघड्या मैदानावर सहजपणे हरवू शकत नाही आणि बळीराजासमोर भिक्षुकीच्या वाहनाने गेल्यास तो रिकाम्या हाताने माघारी पाठवत नाही. वामनाने याच संधीचा फायदा उचलण्याचे ठरवले. वामन याच्या बनून काकेला जोडी लावून भिक्षुकीसाठी बळीराजा समोर आला आणि 3 पावलं जमीन द्यावी अशी विनंती करू लागला. बळीराजाने त्याची मागणी मान्य करतात असं पुराण म्हणतं की वामनाने पहिल्या 3 पावलात जमीन, दुसऱ्या पावलात आकाश आणि तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं आणि बळीराजाला कायमचा पाताळात गेला. पण खरं असं होईल का याचा बहुजन समाजाने चिकित्सात्मक अभ्यास करणे गरजेचे आहे. तर या वामनाच्या 3 पावलाचा अर्थ होता बळीराजात यज्ञ करता येईल. आम्ही जे ग्रंथ लिहू तेच खरे मानणे. आमच्याशिवाय कोणालाही आम्ही लिहिलेल्या ग्रंथात स्वतःची बुद्धी वापरण्याचा अधिकार नसणे. हा अधिकार मिळाल्यावर वामनाने यज्ञाच्या नावाखाली आपले सैन्य बळीराजात आणले. त्यांनी लोकांना भविष्य, सुख, समाधान, नशीब या गोष्टी गुंतवून
त्याचं खच्चीकरण करण्यास सुरुवात केली. लोक या गोष्टीला वैतागले आणि अखेर या वामनाचा पुरता बंदोबस्त करून आपल्या जनतेला भयमुक्त करण्यासाठी बळीराजाने नाईलाजास्तव वामनाबरोबर युद्धासाठी आव्हान दिलं. भाद्रपद वैद्य प्रतिपदेपासून वैद्य अमावस्येपर्यंत 15 दिवस हे युद्ध सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालत असे. या दिवसात बळीराजा दररोज युद्धात मरण आलेल्या योद्ध्यांना सामूहिक आदरांजली आणि आपल्या जेवणातील पदार्थ पानावर ठेवून नंतरच जेवण जेवायचा. तेव्हापासून आतापर्यंत आपण हे दिवस पितृपक्ष अमावस्या म्हणून पाळतो. त्यानंतर मात्र बळीराजाने आपले युद्ध थांबवले नाही. इकडे राज्यात बळीराजाची पत्नी बिंदावली राणी यांनी राजवाड्यासमोर मोठा खड्डा खणून त्यात जळाऊ लाकडे टाकून त्या खड्ड्याजवळ ती 8 रात्री 8 दिवस अन्न पाणी न घेता एक पाण्याचा घोट मात्र घेऊन आपल्या पतीस जय मिळून वामनाची पीडा दूर व्हावी म्हणून हर हर महावीराची प्रार्थना करीत घट्ट बसली होती. तेव्हापासून 9 दिवस घटस्थापना ही प्रथा सुरू झाली. अश्विन शुद्ध प्रतिपदा महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा दिवस निघून गेला. बळीराजाने वामनाला सळो की पळो करून सोडलं. अखेर अश्विन शुद्ध अष्टमीच्या रात्री काळोखात लढत असताना बळीराजा रानांगणात जाळात पडला. असा हा तुमचा आमचा लाडका राजा, एक प्रजावत्सल पिता, दानशूर आणि दूरदृष्टी व्यक्तिमत्व, पराभवातही हार न मानणारा, सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा राजा कायमचा अनंतात लीन झाला. ही बातमी विंध्यवती राणीला कळतात. तिने पतीच्या वीरामुळे खड्ड्यातील लाकडांना आग लावून अग्नीत उडी टाकून मरण पावली. तिकडे बळीराजा रणांगणी धारातीर्थी पडल्यावर त्याचा पुत्र बाणासुराने वामनाशी एक दिवस मोठ्या निकराने लढा दिला. त्यानंतर अश्विन शुद्ध नवमी रात्री आपली फौज बांधायला घेतली. यामुळे वामन इतका बदमस्त झाला की बळीराजाच्या राजाने कोणी पुरुष नसल्याची संधी साधून पाहून त्याने आपल्या बरोबर सर्व फौज घेऊन अश्विन शुद्ध दशमीस प्रातःकाळी जाऊन तेथील सर्व सोने लुटून निघून गेला. अश्विन शुद्ध दशमीस रात्री बाणासुराचे सैन्य आपल्या घरी आले. तेव्हा बळीराजाच्या राज्यातील स्त्रियांनी पुढे दुसरा बळी येऊन संख्येचे राज्य प्रस्थापित करील याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या मुळ्यात उभा राहून त्या सोवाळून पिढा टळो आणि बळीचं राज्य हो अशा म्हणू लागल्या. त्या दिवसापासून आजपर्यंत हजारो वर्ष गेली तरी बहुजन समाज अजूनही बळीराजाला विसरला नाही. पुढे बळीराज्यातील लहानसा फौजा अश्विन शुद्ध चतुर्थीला बाणासुराला घेऊन येतात. बाणासुराने वामनावर हल्ला करून त्याचा अगदी बिमोड करून बळीराजातील सर्व सोने परत आणले. त्यानंतर बाणासुराने आपल्या मुखातून जर्जर करून हिमालय पर्वतावर आपसूक दिले. नंतर बाणासुराने त्या पर्वताच्या पायथ्याशी तळ ठोकून अन्नधान्य व रसद पुरवठा बंद केला. त्यामुळे वामनाने बहुतेक लोक केवळ उपासमारीने मरू लागले. त्या काळजीने वामनाचा अवतार संपला म्हणजे वामन मरण पावला. त्यानंतर बाणासुराच्या जनतेला फार मोठा आनंद झाला. त्याने आपल्या सर्व धनाची मोजदाद केली. अश्विन वैद्य त्रयोदशीला त्याची पूजा केली व त्याने वैद्य चतुर्थी आणि वैद्य अमावस्येस आपल्या सर्व सरदारास उत्तम प्रकारे भोजन देऊन आनंद साजरा केला. नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या सरदारास त्याच्या योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन त्यांना आपल्या मुलगी जाऊन कामावर हजर राहण्यास सुटून दिला. त्याने कार्तिक शुद्ध द्वितीयेस आपापल्या बांधवास यथाशक्ती भोजन घालून तृप्त केल्यानंतर त्यांनी त्यास ओवाळून पिढा जाऊ आणि बळीचं राज्य होईल अशी त्या येणाऱ्या बळीची आठवण करून दिली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी दिवाळीच्या मध्ये भाऊबीजेस बहीण ओवाळताना म्हणत असते पिढा टळू दे आणि बळीचं राज्य होईल. याच राजाचं राज्य आणि त्याची सर्व धर्म समभाव असणारी नागरी पुन्हा भारत देशात उभी असे हो. सर्व बहुजन जनता सुखी व समृद्ध होऊन स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळून
या राज्याच्या पदस्पर्शाने प्रत्येक आयुष्यात सुखसमाधानाने भरून जावं म्हणून शेतकऱ्याला प्रिय असणाऱ्या बळीराजाच्या आगमनाची वाट बहुजन समाज पाहत असतो। म्हणून आपण सर्वांनी म्हणूया, इडा टळो पिडा टळो बळीच राज्य ओ चांद भर, इडा टळो पिडा टळो बळीच राज्य ओ चांद भर, इडा टळो पिडा टळो बळीच राज्य ओ चांद भर। तर सत्यजन हो, केरळमधील बहुजन समाज आजही बळीराजाच्या पुनरुत्थानाची वाट पाहत आला आहे। त्याचे हे भावपूर्ण स्वप्न ओणम सणाच्या रूपाने साकार करत आला आहे। हा केरळमधील सर्वात मोठा सण, त्याला तेथे महाबली म्हणून ओळखले जाते। या सणाच्या पाठीमागची कल्पना अत्यंत हृदयस्पर्शी आहे। बळीराजा पाताळात गेला असता तरी तो वर्षातून एक दिवस आपल्या प्रजेला भेटण्यासाठी केरळच्या भूमीवर येत असतो, अशी लोकांची श्रद्धा आहे। फार प्राचीन काळी मरण पावलेला बळीराजा प्रत्यक्षरित्या परत येऊ शकत नाही, तेव्हा त्याचे प्रत्यक्षरित्या भूमीवर उतरणे अवैज्ञानिक म्हणून बाजूला सारावे लागते। असे असले तरी लोकांच्या मनातील या श्रद्धेचे सांस्कृतिकरित्या मोठे मूळ आहे। बळीराजाच्या आगमनाच्या संदर्भात कल्पना करून लोक त्यांच्या आगमनाच्या दिवशी आनंदाचा सोहळा साजरा करतात। फुलांच्या नाना प्रकारच्या सजावटी केल्या जातात, घरी स्वादिष्ट पक्वाने बनवतात, नौकांच्या चित्रकाराला स्पर्धा होतात। 10 दिवस व त्याहून अधिक काळ सगळीकडे आनंदी आनंद असतो। हजारो वर्ष निघून गेल्यानंतरही केरळमधील बहुजन समाजाची बळीबरोबरची नाळ तुटलेली नाही। त्याच्या मनातील बळीविषयी कृतज्ञता आटलेली नाही आणि हा खरा असल वारसा ओळखण्याच्या बाबतीत त्याची बुद्धी खुंटलेली नाही। सिंधू संस्कृतीमध्ये धान्याची कोठारे होती, याचा अर्थ सिंधू संस्कृतीचे निर्माते फार उत्तम राज्याची शेती करत होते। बळीच्या राज्यात उत्तम शेती होत होती। पाणी अडवून वापरण्याचे कौशल्य प्राचीन वाङ्मयात स्पष्ट झाले आहे। या सगळ्या घटकांचा समन्वय केला असता बळी आणि त्यांच्या वंशातील इतर लोक यांचा शेतीबरोबर असलेला घनिष्ठ संबंध ध्यानात येतो। केरळमधील ओणमचे स्वरूप समजावून घेतानाही हा धागा ध्यानात घेणे आवश्यक आहे। ओणम हा सण केरळमधील सुगीच्या हंगामाशी जोडलेला आहे। ओणममध्ये बळीच्या स्मृतीबरोबर हार्वेस्ट फेस्टिवल सुगीचे दिवस म्हणून पाहतात। आसाममध्ये बिहू सण हा असाच सुगीच्या महिन्यात साजरा करण्यात येतो आणि त्याचाही संबंध बळीराजाशी आहे। तसेच तामिळनाडूमध्ये पोंगल व उत्तर भारतात पित्तर या सणाच्या रूपाने बळीराजाचे स्मरण केले जाते। महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांनी बळीराजाचे शेतीबरोबरचे नाते कृतज्ञतापूर्वक स्मरणात ठेवले आहे, असा याचा अर्थ होतो। पूर्वी ओणम कर्नाटक, तामिळनाडू या प्रदेशामधून साजरा होत होता। हे पाहता सर्व दक्षिण भारतात बळीराजाचे नाते काळजीपूर्वक जपण्यात आले आहे असे म्हणता येते। अशा बळीराजाचा कोणताही अपराध नसताना ब्राह्मणी व्यवस्थेने कपटाने त्याची हत्या केली। बळीराजाची हत्या का झाली याचा बहुजन समाजाने गांभीर्याने विचार करावा। असा हा बळीराजा आजही बहुजनांच्या घराघरात आहे। त्याचे स्मरण करणे व बळीराजाचे राज्य पुन्हा प्रस्थापित करणे हेच आपल्या बहुजनांचे आद्य कर्तव्य आहे। म्हणून आपण सर्वांनी बहुजनांचा इतिहास जाणून घेऊन सत्यनारायणाच्या पूजेला पर्यायी व्यवस्था म्हणून बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करूया आणि सर्वांनी एकजुटीने म्हणूया, इडा टळो पिडा टळो बळीच राज्य ओ चांद भर, इडा टळो पिडा टळो बळीच राज्य ओ चांद। बळीराजाची कथा संपलेली आहे। आता आपण थोड्याच वेळात आरतीला सुरुवात करणार आहोत। बळीराजाला करूया वंदन, बळीराजाला करूया वंदन, बळीराजाला दुसरे वंदन गौतमजीना, दुसरे वंदन गौतमजीना, शांती करूया वंदन, बळीराजाला करूया वंदन, बळीराजाला तिसरे वंदन तुकारामजीना, तिसरे वंदन तुकारामजीना, जगद्गुरुना
वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. चौथे वंदन जिजामाऊलीला, चौथे वंदन जिजामाऊलीला, राष्ट्रमातेला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. पाचवे वंदन शिवरायांना, पाचवे वंदन शिवरायांना, छत्रपतीला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. सहावे वंदन ज्योतिबाना, सहावे वंदन ज्योतिबाना, क्रांती सूर्याला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. सहावे वंदन सावित्रीबाईंना, सातवे वंदन सावित्रीबाईंना, क्रांती ज्योतीला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. आठवे वंदन शाहूजीना, आठवे वंदन शाहूजीना, राजधरतीला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. नववे वंदन बाबासाहेबांना, नववे वंदन बाबासाहेबांना, भीमरायाला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. दहावे वंदन गाडगे बाबांना, दहावे वंदन गाडगे बाबांना, राष्ट्रसंताला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. अकरावे वंदन अण्णाभाऊंना, अकरावे वंदन अण्णाभाऊंना, लोकशाहीला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. वंदन सत्यजनाना, बारावे वंदन सत्यजनाना, बहुजनाला करूया, वंदन बळी राजाला करूया, वंदन बळी राजाला. जय जय बळी राजा विरोचनाचा मजा, कष्टलासी दिन राती, कष्टलासी दिन राती, सुखी करावया लागला. जय जय बळी राजा, जय जय बळी राजा विरोचनाचा मजा, कष्टलासी दिन राती, कष्टलासी दिन राती, सुखी करावया लागला. जय जय बळी राजा. कृषकांचे वैभव बैल जोडी आणि नांगर, कृषकांचे वैभव बैल जोडी आणि नांगर, फुलविशी शेत मळे, फुलविशी शेत मळे, जणू जगाचा सागर. जय जय बळी राजा, जय जय बळी राजा विरोचनाचा मजा, कष्टलासी दिन राती, कष्टलासी दिन राती, सुखी करावया राजा. जय जय बळी राजा. शेतकरी जीवन नक्की असावे संपन्न, शेतकरी जीवन नक्की असावे संपन्न, धनधान्य समृद्धी, धनधान्य समृद्धी, घरोघरी पशुधन. जय जय बळी राजा, जय जय बळी राजा विरोचनाचा मजा, कष्टलासी दिन राती, कष्टलासी दिन राती, सुखी करावया प्रजा. जय जय बळी राजा. नवखंड अधिकारी मसोबा आणि भैरव, नवखंड अधिकारी मसोबा आणि भैरव, कारभार सांभाळीती, कारभार सांभाळीती, भरखरी पशुधन. जय जय बळी राजा, जय जय बळी राजा विरोचनाचा मजा, कष्टलासी दिन राती, कष्टलासी दिन राती, सुखी करावया प्रजा. जय जय बळी राजा. भारताचा कुलस्वामी राजधानी बळीपूर, भारताचा कुलस्वामी राजधानी बळीपूर,
पौत्र प्रल्हादाचा संविधानी राजा थोर जय जय बळीराजा जय जय बळीराजा विरोचनाचा आत्मजा कष्टलासी दिन राती सुखी करवय प्रजा जय जय बळीराजा रोगराई दारिद्रता इडापिडा टाळून जाऊ रोगराई दारिद्रता इडापिडा टाळून जाऊ बळीदास मने आता बळी सुखे राजय जय जय बळीराजा जय जय बळीराजा विरोचनाचा आत्मजा कष्टलासी दिन राती सुखी करय प्रजा जय जय बळीराजा पिडाटळो बळीचं राज्य चांगलं पिडाटळो बळीचं राज्य चांगलं पिडाटळो बळीचं राज्य चांगलं